मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील 5 लाख महिलांना आता अपात्र करण्यात आलेले आहे। या अपात्र महिलांना आता इथून पुढील हप्ते येण्याचे बंद होणार आहेत। तर मित्रांनो, ह्या 5 लाख महिला कोणकोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये आदिती तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना ही जी योजना आहे दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेले जे महिला आहेत त्या कोणकोणत्या महिला आहेत हे आपण बघूयात। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा 2,30,000 महिला ह्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला अशा 1,10,000 महिला या योजनेमध्ये पात्र झाल्या होत्या। यांना आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या किंवा स्वतःच्या इच्छेने जे अर्ज आपले माघारी घेणार असलेली महिला आहेत अशा 1,60,000 महिला असे एकूण 5 लाख महिला ह्या अपात्र असल्याची माहितीही मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध असल्याची माहितीही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता ह्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत या सर्व महिलांचा यापूर्वी जो दिलेला लाभ आहे तो आता परत घेणार आहेत का नाहीत हेही आपण पुढे बघणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नसल्याची माहितीही मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मित्रांनो, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। तसेच लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे या विभागाने स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात किंवा देण्यात येत होता। मित्रांनो, मात्र या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेसाठी लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली आहे। या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांना सन्मान निधी परत जे महिला पात्र नाहीत अशा पात्र महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून
अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची अशीही महत्त्वपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागामार्फत आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।